we are discussing about cost of capital. In last lecture we discussed about the definition and meaning of cost of capital. We also discussed significance or importance of cost of capital. Then we discussed various types of cost of capital. In types of cost of capital, we discuss about the cost of debentures. Mainly there are 4 types of cost of capital, that is cost of debt, cost of preference shares, cost of equity shares and cost of retained earnings. We discuss cost of debenture, the formula of cost of debenture also. What is the formula of cost of debenture? KD is equal to I plus MV minus NP upon N divided by MV plus NP upon 2 into 100. पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे आणि म्हणून into 100. ओके, सो टुडे we will discuss about the another types of cost of capital, that is cost of preference shares, cost of equity shares and cost of retained earnings. Okay, so cost of preference share capital. preference share means काय असतात की त्यांना पैसे रिटर्न मिळण्याबाबत काय असतं, प्रेफरन्स असतो. काही प्रेफरन्स शेअर्स, मेनली देअर आर 2 टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स, दॅट इज रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स अँड इररिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स मीन्स काय, they have to or it have to be redeemed after certain period of time. 5 वर्षाचे असतात, 7 वर्षाचे असतात, 3 वर्षाचे असतात, बरोबर. त्याला काय म्हणायचं, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. अँड इररिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स मीन्स काय, हे लाईफ टाईम असतात, हे रिडीम करायची गरज नसते, परत द्यायची गरज नसते. ओके, सो आता याची कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना व्हॉट इज द फॉर्म्युला. So cost of redeemable preference shares denoted as KP. काय म्हणायचं त्याला, KP. KP means cost of preference share capital is equal to PD. आता वरती आपण डिबेंचरला काय घेतलं होतं, I घेतलं होतं. I means interest. आता PD means काय, प्रेफरन्स डिव्हिडंड. PD प्लस M सेम फॉर्म्युला आहे, फक्त आयच्या ऐवजी इथं काय घ्यायचं आहे, PD घ्यायचं आहे. PD plus MV minus NP upon N divided by MV plus NP upon 2 into 100. म्हणजे कॉस्ट ऑफ डिबेंचरचा जो फॉर्म्युला आहे, सेम फॉर्म्युला इज अप्लाइड इन कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर कॅपिटल. PDच्या ऐवजी फक्त तिथे I घेतलेलं आहे आणि इथे PD घेतले. PD मीन्स प्रेफरन्स डिव्हिडंड, MV मीन्स मार्केट व्हॅल्यू, NP मीन्स नेट प्रोसीड. ओके, लक्षात आलं. ओके, देन कॉस्ट ऑफ इररिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल. सोपा आहे फॉर्म्युला, फारसा हा विचारत नाहीत, पण KP इज इक्वल टू PD अपॉन NP, प्रेफरन्स डिव्हिडंड अपॉन नेट प्रोसीड इंटू 100. इझी आहे. ओके, लक्षात आलं. आपण काय पाहिलं, कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर कॅपिटल. नाव लास्ट कॉस्ट ऑफ इक्विटी. आता इक्विटी शेअर म्हटलं की तुमच्या डोक्यात काय काय येतं, की इक्विटी शेअर होल्डर्स आर द ओनर्स ऑफ द फर्म और ओनर्स ऑफ द ऑर्गनायझेशन. इक्विटी शेअर्स परत करावे लागत नाही, त्यांचं एक शेअर कॅपिटल परत करावं लागत नाही, लाईफ टाईम आपल्याला ते यूज करता येतं, बरोबर आहे ना, कारण ते ओनर्स असतात. म्हणजे आता त्याची कॉस्ट जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तो काय असतो, त्यांचा रेट ऑफ रिटर्न, डिव्हिडंड असतो, त्यांना मिळणारा डिव्हिडंड असतो. सो इट इज द ॲन्युअल रेट ऑफ रिटर्न दॅट ॲन इन्व्हेस्टर एक्सपेक्ट to earn when investing in shares of a company. It is denoted by KE. काय म्हणायचं त्याला, KE. KE means cost of equity. There is no commitment to pay equity dividend. जसं प्रेफरन्स शेअर्सना डिव्हिडंड द्यायची आपल्याला कंपल्शन असतं, डिबेंचरला तर इंटरेस्ट आपल्याला द्यावाच लागतो, तसं इक्विटी शेअर्सवरती डिव्हिडंड देण्याचं बंधन आपल्यावरती नाही. It is the sole discretion of the board of directors to pay or not pay dividends.
द्यायचा किंवा नाही द्यायचा डिव्हिडंड हे होल्ली कोणावरती डिपेंड असतं, BOD वरती, बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती. ते डिसाईड करतात की रिझर्वमध्ये सगळा डिव्हिडंड टाकायचा आहे का, प्रॉफिट टाकायचा आहे का, काही आपल्याला डिव्हिडंड द्यायचा आहे, बरोबर आहे की नाही, आणि किती रेटने द्यायचा हे सगळं बोर्ड ऑफ डिरेक्टर्स डिसाईड करत असतात. और टू डिसाईड ॲट वॉट रेट द डिव्हिडंड टू पे टू द इक्विटी शेअर होल्डर्स, आणि किती रेटने द्यायचा हे सगळं बोर्ड ऑफ डिरेक्टर्स डिसाईड करत असतं. सो आता ह्याचं फॉर्म्युला काय आहे, इझी आहे, कॅल्क्युलेशन ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल. आता याच्या मेथड्स आहेत, डिव्हिडंड यील्ड मेथड आहे, अर्निंग यील्ड मेथड आहे आणि डिव्हिडंड यील्ड प्लस ग्रोथ मेथड आहे. सांगते मी सगळं तुम्हाला. ओके, डिव्हिडंड यील्ड मेथड, डिव्हिडंडवर डिपेंड असणारा जी काही मेथड आहे, 3 मेथड आहे त्याच्यामध्ये. तर फर्स्ट आहे KE इज इक्वल टू DPS. DPS मीन्स डिव्हिडंड पर शेअर, किती देणार आहोत, अपॉन MPS मार्केट प्राईस पर शेअर इंटू 100. DPS अपॉन MPS इंटू 100 ही डिव्हिडंड यील्डची मेथड आहे. आता अर्निंग यील्ड मेथड काय आहे, KE इज इक्वल टू EPS. आता वरती आपण DPS घेतलं होतं, आता इथं काय घ्यायचं, EPS. EPS म्हणजे अर्निंग पर शेअर. आता तुम्ही म्हणाल हे अर्निंग पर शेअर काय प्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे का, थोडंसं डिटेलमध्ये सांगते मी. बघा, तुम्ही शेअर मार्केटचा अभ्यास करत असाल किंवा तुम्हाला माहिती असेल की शेअर्सच्या प्राइसेस ह्या खूप काय असतात, खूप हाय असतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे 100 रुपीजचा शेअर मार्केटमध्ये 300, 400, 800 रुपयाला जातो. ऐकलं तुम्ही, हो की नाही. रिलायन्ससारखे वगैरे जे शेअर्स असतात किंवा टाटा कंपनीचे शेअर्स आहेत, त्यानंतर म्हणजे आणखी वेगवेगळ्या कंपन्यांचे जे काय आहेत त्यांची फेस व्हॅल्यू किंवा बुक व्हॅल्यू ही कमी असते, पण मार्केट व्हॅल्यू मात्र काय असते, खूप हाय असते. का हाय असते, कारण या कंपन्या काय आहेत, रिनाऊंड आहेत, फेमस आहेत, त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, ते खूप चांगला डिव्हिडंड देतात शेअर होल्डर्सना, आणि म्हणून त्यांच्या शेअरच्या प्राइसेस काय असतात, ह्या हाय असतात, बरोबर आहे. मग जर 100 रुपीजचा शेअर 500 रुपीजला जात असेल, बघा आता काय झालेलं आहे, कंपनीने पुष्कळ 20% डिव्हिडंड डिक्लेअर केला, बरोबर. डिव्हिडंडचा रेट किती आहे, 20% आहे. आता हा 20% कंपनी कशावरती देणार आहे, 100 रुपीजवरती देणार, बरोबर. त्याची फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे, पण तुम्ही तो केवढ्याला घेतलेला आहे, 500 रुपीजला घेतला आहे. म्हणजे तुम्हाला 500वरतीच किती मिळणार आहेत, 20%. लक्षात आलं. म्हणजे अर्निंग किती आहे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं. म्हणजे अर्निंग पर शेअर हे वेगळं आहे आणि डिव्हिडंड पर शेअर हे वेगळं आहे. कळलं का, ठीक आहे. मग आता इथे काय आलं, डिव्हिडंड अर्निंग यील्ड मेथड, याच्यामध्ये EPS अपॉन MPS इंटू 100. ओके, आणि लास्ट आहे डिव्हिडंड यील्ड प्लस ग्रोथ मेथड. तर ग्रोथ रेट असतो कंपनीचा. कंपन्या काय करत असतात की एक्सपान्शन करत असतात, नवनवीन मेथड प्रोडक्शनसाठी यूज करत असतात, नवीन ब्रँचेस ओपन करत असतात, नवीन प्रॉडक्ट सुरू करत असतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने कंपन्यांची ग्रोथ चाललेली असते. अगदी क्वचित एखादी अशी कंपनी असते की जिची ग्रोथ नसते किंवा जी काय आहे त्यात समाधान मानणारी असते की चला असू दे. आता काय झालेलं आहे की कोरोनाच्या सिच्युएशनमुळे कंपन्या जरा ग्रोथ करायला किंवा नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायला किंवा नवीन ब्रँच ओपन करायला थोडंसं हेजिटेट करतात. पण जनरली काय आहे की सगळ्यांची ग्रोथ चाललेली असते. आणि मग हा ग्रोथ रेट किती आहे, 10% आहे, 8%, 5%, 15%. तर हा ग्रोथ रेट विचारात घेऊन काय केलं जातं की इक्विटी शेअर कॅपिटलची कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. तर काय फॉर्म्युला आहे त्याचा, KE इज इक्वल टू DPS अपॉन MPS. MPS म्हणजेच NP नेट प्रोसीड, बरोबर आहे ना, इंटू 100 प्लस G मीन्स काय आहे, ग्रोथ रेट. लक्षात आलं. KE इज इक्वल टू DPS अपॉन MPS इंटू 100, आणि ह्या पर्सेंटेजमध्ये ग्रोथ रेट काय करायचं आहे, हा पण पर्सेंटमध्येच असतो, आणि मग दोघांची टोटल घ्यायची आहे. ही झाली 3 मेथड. म्हणजे आपण कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटलच्या 3 मेथड्स डिस्कस केल्या. कोणत्या 3 मेथड्स डिस्कस केल्या, डिव्हिडंड यील्ड मेथड, अर्निंग यील्ड मेथड आणि डिव्हिडंड प्लस ग्रोथ मेथड. ओके, त्याला G म्हणतो आपण. लक्षात आलं. म्हणजे आत्तापर्यंत आपण कुठल्या कुठल्या टाईप्स डिस्कस केले. फर्स्ट आपण केलं कॉस्ट ऑफ डेप्ट,
किंवा डिबेंचर्स, कॉस्ट ऑफ डिबेंचर्स. देन सेकंड आपण हे बघा, कॉस्ट ऑफ डिबेंचर्स, रिडीमेबल इरिडीमेबल. देन कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर कॅपिटल, त्यात पण आपण रिडीमेबल इरिडीमेबल पाहिले. देन कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल, याच्यामध्ये 3 मेथड पाहिल्या, डिव्हिडंड यील्ड मेथड, अर्निंग यील्ड मेथड, डिव्हिडंड यील्ड प्लस ग्रोथ रेट मेथड. आता लास्ट मेथड आहे कॉस्ट ऑफ रिटेन्ड अर्निंग्स. आता रिटेन्ड अर्निंग मीन्स काय? रिझर्व, बरोबर आहे की नाही? कंपन्या झालेला सगळा प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट करत नाहीत. काही प्रॉफिट रिझर्वमध्ये ठेवला जातो, त्यालाच नाव दिलं जातं रिटेन्ड अर्निंग्स. फ्युचरमध्ये काही आपल्याला ग्रोथ करायची असेल, आपल्याला काही क्रायसिस आले फायनान्शियल, तर आपल्याकडे काही पैसे असावेत, म्हणून काय केलं जातं की हे पैसे रिझर्वमध्ये ठेवले जातात. लक्षात आलं? रिटेन्ड अर्निंग्स. सो इट इज द अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ फॉरगॉन डिव्हिडंड्स. बघा आता तुम्हाला सांगते मी, आता आपण पाहिलं होतं की प्रेफरन्स शेअर्स पाहिले, इक्विटी शेअर्स पाहिले, डिबेंचर्स पाहिले. या सगळ्यावरती आपल्याला काही ना काही रिटर्न द्यावा लागतो. डिबेंचरला इंटरेस्ट द्यावा लागतो, प्रेफरन्स शेअर्सना डिव्हिडंड द्यावा लागतो, इक्विटी शेअर्सना पण आपल्याला डिव्हिडंड द्यावा लागतो. पण ही जी रिटेन्ड अर्निंग्स आहे याच्यावरती आपल्याला काय आहे? डिव्हिडंड द्यावा लागत नाही. अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे, बरोबर. इट इज रिप्रेझेंटेड बाय KR. काय म्हणायचं त्याला? KR. KR मीन्स कॉस्ट ऑफ रिटेन्ड अर्निंग्स. द अर्निंग्स टू बी रिटेन्ड आर ऑलरेडी आफ्टर टॅक्स. आणि ही जी रिझर्व आहे, त्या रिझर्वमध्ये जो काय आपण पैसा ठेवलेला आहे हा काय असतो? टॅक्स भरून झालेला असतो त्याच्यावरती, त्यामुळे तो काय आहे? आफ्टर टॅक्स आहे. म्हणून आता कॉस्ट ऑफ रिटेन्ड अर्निंग इज इक्वल टू कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल. आणि इक्विटी शेअर कॅपिटलची जी काही कॉस्ट येईल तीच ह्या रिटेन्ड अर्निंगची असते. आज आपण काय केलेलं आहे की हा थेरी पार्ट आपण सगळा घेतला आहे. लक्षात आलं? आता कॉस्ट ऑफ कॅपिटल मीन्स काय आहे? काय कळलं तुम्हाला? कॉस्ट ऑफ कॅपिटल मीन्स काय? मिनिमम रेट ऑफ रिटर्न मस्ट बी अर्न बाय द कंपनी. बरोबर. कॉस्ट ऑफ कॅपिटल मीन्स काय आहे की मिनिमम रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न असं म्हणायचं. ठीक आहे. मग आपण त्याचे 3 कंपोनंट्स पण पाहिले, रिटर्न ॲट झिरो रिस्क लेवल, प्रीमियम फॉर बिझनेस रिस्क आणि प्रीमियम फॉर फायनान्शियल रिस्क. ओके. देन वी डिस्कस द सिग्निफिकन्स, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते पण आपण पाहिलं की आपण कॅपिटल स्ट्रक्चर डिसाईड करताना, कॅपिटल बजेटिंगचे डिसिजन घेत असताना, फायनान्शियल परफॉर्मन्स आपण इव्हॅल्युएट करत असताना, चेक करत असताना, डिव्हिडंड पॉलिसी डिसाईड करत असताना, वर्किंग कॅपिटलचे डिसिजन घेत असताना आपल्याला कॉस्ट ऑफ कॅपिटल हेल्पफुल ठरतं. देन आपण काय पाहिलं? टाईप्स ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल पाहिलं. ओके. आता याच्यानंतर आपण जे पाहणार आहोत ते आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. नोट्स तयार केलेले आहेत मी, त्या नोट्स पण तुम्हाला पाठवते. याच्यामध्ये ते क्लासिफिकेशन नाही घेतलेलं, क्लासिफिकेशनची वेगळ्या नोट्स आहेत माझ्याकडे, टाईप केलेल्या आहेत, मी त्या पाठवते. तर क्लासिफिकेशन कॉस्ट म्हणजे काय आहे की मेनली देर आर 5 टाईप्स ऑफ कॉस्ट. ठीक आहे. 5 प्रकारच्या कॉस्ट आहेत. आता कोणत्या आहेत त्या? एक्सप्लिसिट कॉस्ट अँड इम्प्लिसिट कॉस्ट. बघा, नाव लक्षात घ्या, एक्सप्लिसिट कॉस्ट अँड इम्प्लिसिट कॉस्ट. आता एक्सप्लिसिट मीन्स काय? द एक्सप्लिसिट कॉस्ट ऑफ कॅपिटल मे बी टेकन ॲज द रेट ऑफ रिटर्न ऑफ द कॅश फ्लोज ऑफ फायनान्सिंग अपॉर्च्युनिटी. It is, in other words, the internal rate of return the firm pays for financing. काहीही समजलं नाही. एक्सप्लिसिट कॉस्ट म्हणजे काय आहे की कंपनीने समजा एखादं कर्ज काढलेलं असेल, बाहेरच्या लोकांना एक्सप्लिसिट बाहेर द्यावं लागणार आहे, इंटरेस्ट जे द्यावं लागणार आहे आपल्याला वेगवेगळ्या कर्जावरती, डिबेंचरवरती, ती जी कॉस्ट असते दॅट इज नोन ॲज एक्सप्लिसिट. एक्सटर्नल पार्टीला द्यावी लागणारी कॉस्ट इज नोन ॲज एक्सप्लिसिट कॉस्ट. सोपं सांगितलं मी तुम्हाला. ओके. आता दुसरं काय सांगितलं होतं? एक्सप्लिसिट कॉस्ट अँड इम्प्लिसिट कॉस्ट.
आता इम्प्लिसिट कॉस्ट मीन्स काय? द रेट ऑफ रिटर्न असोसिएटेड विथ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी फॉर द फर्म. बघा आता आपण काय करणार आहोत की इक्विटी शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स किंवा डिबेंचर्स इश्यू करून आपण फंड कलेक्ट करणार आहोत. आणि हा फंड आपण कशासाठी यूज करणार आहोत की आपल्याला खूप चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आलेली आहे की गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतील किंवा आणखी एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, तर त्या कंपनीमधून आपल्याला खूप चांगला रिटर्न मिळणार आहे. म्हणून आपण काय करणार आहोत की तिथे इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. मग ती इन्व्हेस्टमेंट करत असताना जी काही कॉस्ट येईल दॅट इज नोन ॲज इम्प्लिसिट कॉस्ट. जरा थोडंसं हे क्लिष्ट आहे, थोडंसं टफ आहे. पुन्हा पुन्हा दिलेल्या नोट्स तुम्हाला काय करावं लागतील, वाचाव्या लागतील. लक्षात आलं? सो आता ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट एक्सप्लिसिट कॉस्ट अरायझेस वेन द फंड्स आर रेज्ड. बघा, जेव्हा आपण शेअर्स डिबेंचर्स इश्यू करणार आहोत तेव्हा जी कॉस्ट रेज होते दॅट इज नोन ॲज एक्सप्लिसिट कॉस्ट. पुन्हा एकदा सांगते, एक्सप्लिसिट कॉस्ट अराईज वेन द फंड्स आर रेज्ड. जेव्हा आपण भांडवल उभारणी करतो तेव्हा जेव्हा जो काही खर्च येतो, जी काही कॉस्ट येते दॅट इज नोन ॲज एक्सप्लिसिट कॉस्ट. अँड वाईल द इम्प्लिसिट कॉस्ट अराईज व्हेन एव्हर दे आर युज्ड. आणि हा फंड जेव्हा आपण यूज करतो, म्हणजे आता शेअर इश्यू केलेत, डिबेंचर्स इश्यू केलेत, आपल्याकडे फंड कलेक्ट झालेला आहे आणि हा फंड जेव्हा आपण यूज करतो, बरोबर, यूज करतो म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी यूज करतो काही, बरोबर, किंवा काही एखादी मशिनरी घेतो, एखादी लँड घेतो, एखादा प्लांट घेतो, म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट करतो. मग ही इन्व्हेस्टमेंट करत असताना जी काही कॉस्ट येईल दॅट इज नोन ॲज इम्प्लिसिट कॉस्ट. म्हणजेच काय आहे, एक्सप्लिसिट कॉस्ट काय आहे, एक्सटर्नलसाठी, आणि इम्प्लिसिट कॉस्ट काय आहे, इंटरनलसाठी. थोडंसं ई फॉर एक्सटर्नल आणि आय फॉर इंटरनल असं लक्षात ठेवायचं आहे. एक्सटर्नल कॉस्ट अँड इंटरनल कॉस्ट. म्हणजे एक्सप्लिसिट कॉस्ट कशासाठी आहे, यूजिंग फॉर फंड रेझिंग, आणि इम्प्लिसिट कॉस्ट काय आहे की फॉर इन्व्हेस्टमेंट, जो काय फंड रेज झालेला आहे त्याची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जे काही कॉस्ट यूज केली जाते दॅट इज नोन ॲज इम्प्लिसिट कॉस्ट. ओके, देन स्पेसिफिक कॉस्ट अँड कंबाईन कॉस्ट, सेकंड टाईप आहे. स्पेसिफिक कॉस्ट मीन्स काय, कॅपिटल इन्क्लूड्स इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, लोन, लॉंग टर्म डिपॉझिट्स एट्सेट्रा. Cost of each of these components of capital is known as specific cost. जेव्हा मी तुम्हाला वेटेड काढायला शिकवणार आहे की नाही, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल WACC, तेव्हा तुम्हाला हे स्पेसिफिक कॉस्ट लक्षात येईल. स्पेसिफिक कॉस्ट म्हणजे काय, प्रत्येकाची ठराविक, म्हणजे कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्सची कॉस्ट काढली, कॉस्ट ऑफ डिबेंचर काढली, कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर काढली, स्पेसिफिक आहे, बरोबर, दॅट इज नोन ॲज स्पेसिफिक कॉस्ट. Whereas cost of all these components together is known as combined or composite cost. आणि मग ह्या सगळ्यांची मिळून जेव्हा आपण कॉस्ट काढतो दॅट इज नोन ॲज कंबाईन कॉस्ट ऑर कंपोजिट कॉस्ट. ओके, बरं, नेक्स्ट आहे ॲव्हरेज कॉस्ट अँड मार्जिनल कॉस्ट. आता ॲव्हरेज कॉस्ट काय आहे, द ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल इज द वेटेड ॲव्हरेज ऑफ द कॉस्ट ऑफ ईच कंपोनंट ऑफ फंड्स एम्प्लॉईड बाय द फर्म. शिकवणार आहे मी तुम्हाला ॲव्हरेज कॉस्ट, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट काढायला शिकवणार आहे. ह्या तिघांची टोटल समजा 3 असतील, कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर, कॉस्ट ऑफ प्रेफरन्स शेअर्स, कॉस्ट ऑफ डिबेंचर्स आणि कॉस्ट ऑफ रिटेन्ड अर्निंग्स. आपण हे पण घेऊया की या सगळ्यांची मिळून जेव्हा आपण कॉस्ट काढतो त्यांची टोटल घेऊन त्यांची जेव्हा ॲव्हरेज काढतो दॅट इज नोन ॲज ॲव्हरेज कॉस्ट. आणि मार्जिनल कॉस्ट मीन्स काय, तर मार्जिनल कॉस्ट इज वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ न्यू फंड्स रेज्ड बाय द फर्म. आणि आणखी एखादं काय आपण इश्यू करून जेव्हा आपण एखादी फंड रेज करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, मार्जिनल. सीमांत मराठीमध्ये आपण म्हणतो की एक युनिट वाढवलं आपण त्याच्यामध्ये की जी काही कॉस्ट वाढेल दॅट इज नोन ॲज मार्जिनल कॉस्ट. ओके, बघा आता आपण कोणत्या कोणत्या पाहिल्या, एक्सप्लिसिट कॉस्ट अँड इम्प्लिसिट कॉस्ट, सेकंड स्पेसिफिक कॉस्ट अँड कंबाईन कॉस्ट, देन ॲव्हरेज कॉस्ट अँड मार्जिनल कॉस्ट, देन हिस्टॉरिकल कॉस्ट अँड फ्युचर कॉस्ट. मी नोट्स आहे का बघते, एकच मिनिट.
मी टाकलेत नोट्स नाही, प्रॉब्लेम टाकला आहे. बरं ठीक आहे. हिस्टॉरिकल कॉस्ट अँड फ्युचर कॉस्ट. आता हिस्टॉरिकल मीन्स काय? हिस्ट्री मीन्स पास्ट म्हणजे जे घडून गेले ते, होऊन गेली ती. हिस्टॉरिकल कॉस्ट आर द कॉस्ट रेकॉर्डेड इन द बुक्स. आपल्या बुकमध्ये आपण जे रेकॉर्ड करणार आहोत कॉस्ट, ती म्हणजे जी काय झालेले खर्च होऊन गेलेला आहे. दस दे आर पास्ट कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय? पास्ट, खर्च होऊन गेलेला आहे. आणि फ्युचर कॉस्ट म्हणजे आपण जो करणार आहोत, फ्युचर कॉस्ट आर इस्टिमेटेड कॉस्ट फॉर द फ्युचर. फ्युचरसाठी आपण ती इस्टिमेट केली, आपण अजून ती खर्च केलेला नाही. In financial decisions, future costs are more relevant than the historical cost. कारण हिस्टॉरिकल कॉस्टवर आपलं काहीच कंट्रोल असू शकत नाही, तो खर्च होऊन गेलेला असतो, बरोबर. सो हिस्टॉरिकल कॉस्ट ॲज डिसिजन्स आर टेकन फॉर फ्युचर प्लॅनिंग इज मेड फॉर फ्युचर. आणि हिस्टॉरिकल कॉस्ट काय आहे, आपल्याला कशी यूज करता येते की ॲज अ बेस म्हणून आपल्याला ती यूज करता येते. ओके. देन नेक्स्ट स्पॉट कॉस्ट अँड नॉर्मलाइज कॉस्ट. आता ही लास्ट आहे, स्पॉट कॉस्ट. स्पॉट म्हणजे काय? ऑन द स्पॉट येणारा खर्च, बरोबर. स्पॉट कॉस्ट आर दोज प्रिव्हेलिंग इन द मार्केट ॲट ए सर्टन टाईम. एका ठराविक वेळेला मार्केटमध्ये जे अवेलेबल असेल त्याला काय म्हटलं जातं? स्पॉट कॉस्ट. आणि नॉर्मलाइज कॉस्ट आर दोज दॅट रिफ्लेक्ट बाय सम ॲव्हरेजिंग प्रोसेस ऑन इस्टिमेट ऑफ कॉस्ट फ्रॉम विच द सायकलिकल element is removed. Spot cost can be considered in financing decision, while the normalized costs are used in investment decision. इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेत असताना नॉर्मलाइज कॉस्ट आपण यूज करतो आणि फायनान्सिंग डिसिजन घेत असताना आपण स्पॉट कॉस्ट यूज करतो. हे सगळे काय आहेत? क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट, बरोबर. एक्सप्लिसिट कॉस्ट, implicit cost, specific cost, combined cost, average cost and marginal cost, historical cost and future cost, spot cost and normalized cost. तर हा सगळा थेअरीचा पार्ट मी आज कंप्लीट केलेला आहे. लक्षात आलं का? थेअरी पण पाठवून देते मी तुम्हाला. पुन्हा व्हिडिओ ऐका, पुन्हा लिहून घ्या ही सगळी PPT, म्हणजे तुम्हाला जर MCQ टाईप एक्झाम असतील तर आपल्याला ते उपयोगी पडेल. आणि जर आपले कॉलेज सुरू झालं तर थेअरीचे प्रॉब्लेम पण तुम्हाला येतील. तुम्हाला जर काही समजलं नाही तर मला कॉल करा, मला तुमचे डाऊट विचारा, मला आवडेल तुम्हाला उत्तरं द्यायला. ठीक आहे. समजतंय नाही समजतंय सगळ्या तुम्ही मला सांगू शकता. ओके. बाय बाय.